नगर मनमाड राजमार्ग पर हादसों का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा है। पिछले 10 दिनों में 7 लोगों की मौत हो चुकी है। नागरिकों ने राहुरी कारखाने में हुई एक और मौत के बाद सड़क पर चक्का जाम कर विरोध प्रदर्शन किया। 3 घंटे तक चले आंदोलन के कारण दोनों ओर भारी ट्रैफिक जाम लग गया। लोगों का कहना है कि जब तक जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती, तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। आपण अंत्यविधीचं टायमिंग 2 वाजताचं दिलेलं आहे, त्याच्या आत जर झाल्यानंतर परत आम्ही रस्त्यावर असं सांगितले। आणि दुसरा मुद्दा आपला असा आहे की हे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं पॅच मारण्याचं जे काम झालं होतं ते इतक्या निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की सगळं आता वाटतंय का रस्त्याचं ह्या 5-6 महिन्यापूर्वी काम या रस्त्याचं झालं होतं। कोट्यावधी रुपयाचं टेंडर घेऊन या रस्त्याचं काम 5-6 महिन्यापूर्वी जर झालं असेल, आज काय परिस्थिती या रस्त्याची आहे। हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया केंद्र सरकारची जी कंपनी त्यांच्याकडे हे काम आहे। आमचं असंही म्हणणं आहे त्या अधिकारी यायला निघालेत, पण एवढा लोकांची संतप्त भावना बघून इथं यायचं की नाही त्यांचं बहुतेक हे चाललंय। रस्त्यामध्ये त्यांच्या वरिष्ठांशी पण मुंबईला सकाळी बोललो। अहो म्हणलं, जर तुम्ही 3 वर्ष सतत या रस्त्याचे मेंटेनन्सचं काम करता, आपला विषय आता नवीन जे काम मंजूर झालेलं आहे त्या ठेकेदारावर आमचा आपला काही रोष कशाचं कारण नाही। उलट ते काम व्हायला पाहिजे, त्याला काय सहकार्य असेल ते आम्ही सगळे सहकार्य करू। नवीन जो काम मंजूर झाले, वर्कआउट झाले, त्या ठेकेदाराबद्दल आमचं काय म्हणणं की त्याचं काम आता चालू होणार आहे, त्याच्याबद्दल उलट आपण सगळ्यांनी सहकार्याची भावना घेऊ, त्यांना काय मदत लागली ती करू। कारण नवीन जे रस्त्याचं काम आहे ते देखील लवकर होणं गरजेचं आहे। पण या मृत्यूला जबाबदार हे जे मेंटेनन्सचं काम ज्यांनी केलं आणि ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की हे काम चांगलं होतं का नाही बघायची, ते या सगळ्या 8-10 मृत्यूला जबाबदार आहे। त्यांचं काय करायचं, त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार। मी नॅशनल हायवेच्या नगरच्या अधिकाऱ्यांशी 4-5 दिवसापासून बोलतोय। आज त्यांच्या वरिष्ठांशी बोललो, मुंबईला त्यांची रिजनल मॅनेजर बसतात, ते मला बोलले आम्ही 5 वर्षाची वॉरंटी वगैरे घेऊ शकत नाही। याला म्हणलं 5 वर्ष लांब राहिले, म्हटलं 6 महिन्यापूर्वीच काम आहे। 6 महिन्यापूर्वीचं डांबर जर उघडून जर खड्डे पडून रोज जर आमचे जीव जात आहेत, तर ह्याला जबाबदार कोणतरी धरा, एखाद्या न्याय गुणाचं बडतर्फ करा एखाद्या अधिकाऱ्याला, जेणेकरून पुढचा अधिकारी नीट लक्ष घालून पुढच्या पिढीचं काहीतरी होईल। म्हणलं काय या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे का नाही, तुमच्या सगळ्याचं काय मत असेल ते आपण झालीच पाहिजे। म्हणजे किती याच्यामध्ये डांबर काय क्वालिटीचा वापरला, काय जर 5-6 महिन्यात रस्ता उघडा, अक्षरशः काही ठिकाणी म्हणजे रस्ता आहे का काय काहीच कळत नाही। या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण, हे जर असंच मोकळं सोडलं तर उद्या परत आत्ताचा ठेकेदार तोही असेच पैसे खाईल, परत आहे तीच पिढा आपल्या मागे पुढचे 25 वर्ष होईल। याकरता या अधिकाऱ्याला जबाबदार धरावा अशी आमची PI साहेब मागणी आहे। तुम्ही हे जे स्वामी त्यांच्याशी पण बोलू नका, SP साहेबाला त्यांचे मुंबईचे अधिकारी आहेत त्यांना बोला, एखादा अधिकारी बडतर्फ तरी करा, नाही तुम्हाला हे तर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। या आमच्या तीव्र भावना आहेत, या त्यांना कळवा। इथं आले यायचं बोला, पण लोकांच्या भावना तीव्र आहेत। आले तर तुम्हाला काहीतरी ऍक्शन आम्हाला शब्द द्यावा लागेल।